काय सहज म्हणून मनात आलं ते मुखातून बाहेर पडलं. बाहेर पडत असताना ती भावावस्था इतकी उत्कट आहे, इतकी उच्च कोटीची आहे की ती जर का आपण बघितलं तर आपण मंत्रपठन करतो. मंत्रपठन आपण का करतो? कारण आपला असा विश्वास आहे मंत्र म्हटल्यानंतर त्यानं काही एक ऊर्जा निर्माण होते आणि ती शक्ती काम करते, म्हणून तुमच्या माझ्या आयुष्यात बदल घडतो. पंताचा शब्द तसा आहे. कालच्या नाट्यशास्त्र संमेलनात एक जोडपं आलं होतं. त्यांनी सगळं आमचा कक्ष फिरून वगैरे बघितला. बबन कदमांनी त्यांना काही माहिती सांगितली. पुढे आले आणि मग बबननी सांगितलं, हे आमचे गुरुबंधू आहेत आणि हे आणखीन महाराजांविषयी बोलतो. मी म्हणलं, मी तुम्हाला एकच प्रश्न करतो. तुकाराम महाराजांचा अभंग गाथा आहे, आपण सगळ्यांनी ऐका आणि आपण सगळ्यांनी मला असेल तर हे कुठं तुम्हाला मिळालं तर मला सांगा, मलाही शिकायला आवडेल. तुकाराम महाराजांचे 3,500 अभंग आहेत. किती? 3,500 आहेत. आमच्या सद्गुरूचे किती आहेत भजन कथा? आमची 2700. 2730 हे कुठनं आले? तुकाराम महाराजांचे अभंग लिहिले गेले आणि ते प्रकाशित झाले. ते तुकाराम महाराजांनी गायले पण. पंतानं कुठलाही स्वतःचं पद लिहून नाही ठेवलं अजिबात. आत्ता इथं बसल्यानंतर जे काही सुचलं, जे काही स्फुरलं झटकन ते मुखातनं बाहेरच अशा प्रकारचं. म्हणजे 27 त्यातली नागरकट्टीने लिहून घेतली, बाकी काही जी मिळाली 2730. मी त्यांना सांगताना असं म्हटलं तर आमच्या महाराजांची संख्या पण कदाचित तेवढी असू शकतो, त्याहून जास्तही असू शकेल, पण त्याच्या जवळपास जाणारा म्हटलं. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं झालं ना, या खालोखाल महाराष्ट्रातला आणि कुठलाही दुसऱ्या संतांची एवढी, कबीराचं नाव घेतलं जातं, कबीराचे साधारण 900 अभंग आहेत. एवढं भजन गाथेची निर्मिती केली दुसरा संत मला दाखवायचं. म्हटलं ते सत्य सांगतो, साक्ष आहे समोर, प्रेमलेली म्हटलं. मी सांगण्याचं कारण पण एक घडत असताना हा मूळ फरक आहे. पंत महाराज जे काही सहजपणे विचारलं ते बोलून मोकळं झालं, नागरकट्टीने लिहून घेतलं. याच्यातला आणखीन एक अनुभव मला सांगितला पाहिजे. देवांबरोबर मी खूप काम केलंय. देवांकडे आम्ही एकदा गेलेलो असताना मी देवांच्या 2 गोष्टी सांगतो. मी दादासाहेब राव काका आणि बाळपाटलांचं होतं सांगतो. तसंच काहीतरी बोलताना असा विषय झाला. तर म्हणजे पंतांनी म्हणजे देवांनी स्वतः केलेल्या कॅसेट्स आणि इतरांनी केलेल्या कॅसेट्स वगैरे असं देवांनी स्वतः विषय होता. आणि ते म्हणाले मी टीका नाही करत, पण माझ्या चाली इतक्या प्रसिद्ध होण्याला कारण काय, तर पंतांचे शब्द, त्या शब्दांची गुंफण, त्याची रचना अशी आहे. बघा, हे कळायला ना भाषा कळायला लागते. आणि भाषेबरोबर आणखीन एक विषय कळायला लागतो, व्याकरण. आपण सगळेजण व्याकरण सगळेजण शिकलोय ना, बरोबर. कोणाकोणाला व्याकरण येतं? मला पहिले येत नाही, मी पहिलेच सांगतो. कोणाकोणाला येत असलं सांगा. व्याकरण हा त्यामुळे व्याकरण म्हटलं की शास्त्र, भाषाशास्त्र होतं. व्याकरणाचे सगळे नियम वगैरे पाहून पंत महाराज इतक्या सुंदर पद्धतीने मांडतात.
देव म्हणाले की शब्दरचना अशी नाही, तो शब्द स्वतःची चालच घेऊन जन्माला येतो. क्या बात आहे म्हटलं. हे देवांचं वाक्य आहे, माझं नाहीये. देवांनी सांगितलेलं देवांच्या तोंडचं वाक्य की पंतांचा शब्द हा स्वतःची चालच घेऊन जन्माला येतो. माझं काम काय, फक्त तो शब्द ती म्हणजे तो मला फक्त एवढं की ते मला शब्द कळतो आणि ती चाल कळते, मला ती ट्यून करते. हे देवांचं करतो, त्यांचं मोठेपण. हे तुमच्या माझ्या सद्गुरूने जे काही घडवलेलं आहे. आमचा सद्गुरू कशात कुठली एक बाब त्याला कळत नाही किंवा त्याला समजत नाही अशी म्हणावी, मला दाखवा नाही अशी शोध पाहिजे. सध्या माझा परमानुभव प्रकाश ग्रंथाचा अभ्यास सुरू, 2-1 वर्ष झाले मी अभ्यास करतो. या 2 वर्षात मला काय कळाले, पंचारतीने आता जन्मच इथलाय माझा. 50 वर्षात कळाली नाही ती पंचारतीचं पहिलं कडवं आत्ता कळालं. आणि ते पण परमानुभव प्रकाश मधल्या एका परिच्छेदाचं. मग मला सांगा, परमानुभव प्रकाश मध्ये एकूण 101 परिच्छेद. या 101 परिच्छेदातलं एका परिच्छेदातली मोजकी 3-4 वाक्यांचा अभ्यास, त्याच्यावरती मला पंचारती कळते. आणि ती पंचारती कळते की त्यातलं पहिलं कडवं, दुसरं कडवं अभ्यास चाललंय, कधी होणार त्याला माहिती, तिसरं कडवं माहित नाही. ही पंचारतीची अवस्था. पण त्या पहिल्या कडव्यावरही मी आता बोलून बघितलं, मला 1.25 तास लागतो. पंचारती सांगायची तेव्हा मला कमीत कमी 5 तासाचा अवधी पाहिजे नाही. त्याच्यानी बोलूनच माझं संपायचं नाही. बरं, मला जे बोलायचं ते माझं काही नाहीच. तुम्ही पंथाची त्याच्यातलं सांगायचं बाबा तुम्हाला, मला काही नाही. त्याच्यातला शब्द आणि शब्द फक्त फोड करून सांगायचं. देह हे ताट करुनी, मन बुद्धी शुद्ध निरांजनी, भक्तीचे धृत घालोनी, ज्ञान ज्योती अखंड पाजल पंचारती हो, एवढंच बोलायचं. पण हे मला सांगायला जर का 1.25 तास लागणार असेल तर अख्खी पंचारती सांगायला मला कमीत कमी 5 ते 6 तास पाहिजे. मग अख्खी पंचारती सांगायला मला जर का 5 ते 7 तास लागणार असतील तर 2730 पद कधी सांगून व्हायचं. आयुष्य कुठलं, पिढ्याच पाहिजे शिवाजीराव. तुमच्या आयुष्यानं काय व्हायचं, बरोबर आहे. बरं, हे 2730 पद आणि परमानुभव प्रकाश झाला. आत्मज्योती कधी सांगायची, बाळबोधामृतसार कधी सांगायचा, प्रेमतरंग कधी सांगायचा, आणि खुद्द दत्त प्रेमलहरी कधी सांगायची. म्हणजे याचा अर्थच असा की पंतानं तुम्हा आम्हाला या पुढच्या काळात, जरी आपण असं म्हणत असलो की अवधूत मार्गात आल्यानंतर इथं तू ज्या क्षणाला अनुग्रह झाला त्या क्षणाला तू मुक्त झालाच, बरोबर आहे. पण त्याच पंतानं लिहून ठेवलं. आणखीन एक पद केलं तर चाललं. गुरुनाथे टिकतो भक्त भला, पायन सोडी काही केल्या, पायन सोडी काही केल्या, दत्त पदी रमला, दत्त पदी रमला, जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळे जरी मजला, अनेक योनी भोगीन सुखे, स्वानंद सजला, स्वानंद सजला, स्वानंद सजला. सुख
सुखन एकी म्हणूनी अनेकी गुरु शिष्य जाहलो. तुझं करिता आम्ही कोणासाठी जन्माला आला? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. मला अरे एकट्याला खेळताच येत नाही, म्हणून तुमच्यासाठी जन्माला आलो. आणि म्हणून सद्गुरु जो म्हणतो की अवधूत संप्रदायात ज्या क्षणाला अनुग्रह झाला त्या क्षणाला मुक्ती निश्चित लिहिलेली आहे, पण तरी म्हणतो जन्मोजन्मी ऐसा सद्गुरु मे जरी मजला, अनेक योनी भोगी न सुखे स्वानंद सदना. काय सद्गुरूच आमच्या लिखाण, काय लिखाण. असो, थोडंसं विषयांतर करतो आणि मगाशी आपण जिथून सुरुवात केली होती तिथं आलो. याच्यावर आपण पुढे बोलत राहू. आपण सगळेजण वाढदिवस साजरा करतो, बरोबर आहे? वाढदिवसाला काय म्हणता? केक कापता. पुढे काय म्हणता? मॅडम सांगा. हॅपी बर्थडे. बस, मॅडमला तेवढंच येतंय. मराठीत काय येतंय मॅडम? तेवढं सांगा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याच्या पलीकडे गाणं बिणं एखादं येतंय काय? नाही येत. मराठीतलं गाणं वाढदिवसाचं येतंय? नाही. वाढदिवस म्हणजे काय मला सांगा? वाढदिवस म्हणजे असेल तर ते कौतुक आहे एखाद्याचं. काल सद्गुरूचा जन्मदिवस केला आणि यावेळेची पौर्णिमा जी आहे ना, कालपासून आजपासून 18 आणि 19 दोन्ही तारखेवर आली. यावेळेचं वैशिष्ट्य आज तुमच्याकडे येण्याला मुख्य कारण ते दत्त जयंती अजूनही संपलेली नाही. दत्त जयंती अजून संपलेली नाही. आता दत्त जयंती आपल्याला संपवायची म्हणून आहे. मला जर का म्हणून आलोय, जर का मला सांगितलं सद्गुरूचा वाढदिवस केलास काल, मग एखादं त्याच चालीवरचं एखादं तुला बाबा पद बिन काहीतरी सद्गुरूचं गुणगान म्हणणार काहीतरी असेल तर ते म्हण की रे. म्हटलं पाहिजे काय नको म्हणायला पाहिजे? म्हटलं पाहिजे. बस, तर मी म्हणतो सगळ्यांनी टाळ्या फक्त वाजवायचं काम करा. ते काम सोपं आहे. प्रत्येक चरणाला हा, सगळ्यांना पाठायचं आहे ते. टाळ्या प्रत्येक चरणाला. आरती अवधूता, जय जय अवधूता. आरती अवधूता, जय जय अवधूता. मी तुपणाचा भाव टाकूनी दर्शन दे संता. आरती अवधूता, जय जय अवधूता. मी तुपणाचा भाव टाकूनी दर्शन दे संता. जय जय अवधूता, जय जय अवधूता. जय जय अवधूता, जय जय अवधूता. जय 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 अवधूता. अवधूता, 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 अवधूता. ध्यान ध्यान के कल्पुनी हृदयसी चित्ता. ध्यान ध्यान के कल्पुनी सुखदेसी चित्ता. प्रेमास्तव हा जन्म घेतला जाणली गुण दत्ता. प्रेमास्तव हा जन्म घेतला जाणली गुण दत्ता. आरती अवधूता, जय जय अवधूता. आरती अवधूता, जय जय अवधूता. मी तुपणाचा भाव टाकूनी दर्शन दे संता. जय जय अवधूता, जय जय अवधूता. जय 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 अवधूता. अवधूता, 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 अवधूता. मूळ विषयावर बोलतो. आता सद्गुरूचा वाढदिवस केलाय, त्याचा केक कापून झाला. आता दत्त जयंती आणि याच्याविषयी बोलतो. प्रेमलहरीतलं 21व्या क्रमांकाचं पद आहे. प्रेमलहरी आहे का ऍपवर का? नाही नको नको, खाली जाऊ. इथं यायचं नाही. ऍपवर लगेच काढतो.
या 21व्या पदाची वैशिष्ट्य काय? मी मगापासून हेच म्हणत आलोय. सद्गुरू चष्मा पाहिजे, देई दर्शन धावली जाता. हे पद पंतांकडून जेव्हा घडलं ना, हे ऐकण्यासारखी कथा आहे. म्हणजे आपण कोणी कोणी दिवेकर चरित्र कोणी कोणी वाचले? पाटील भाई तुम्ही नाही वाचले, बाकी कोणी वाचले दिवेकर चरित्र? 21 क्रमांकाचं पद, त्यातलं 20वं कडवं काढ. हा, हे तू घे साधना आणि क्रांत. हे पद करत असं या पदाची गंमत आहे. ती प्रेम लहरी कशी घडली ती सांगतो. साधारण 1883 पासून पंतांचा अनुग्रह 1875चा. 1877ला बालमुकुंद महाराज 2 वर्षांनी निघून गेले. पंतांचं वय तेव्हा अवघं अनुग्रह 20व्या वर्षी, बालमुकुंद महाराज 22व्या वर्षी निघून गेलेत त्यांच्या आयुष्यात. 1883 22 आणि 7 29 तेव्हापासून वयाच्या 29 पासून पंतांना जे स्फुरायला लागलं ते साधारण 50 पर्यंत जे काही स्फुरलं हे ढोबळमानानं 20 वर्षात 2730 पद. आता गंमत म्हणून जरा आपण बघूया. 20 वर्षात 2730 पद. 2800 करूया आपण. ठीक आहे. वर्षाला पद किती झाली? 140 पद. वर्षाचे दिवस किती? 365. दर 2.5 दिवसाला एक पद. बरोबर आहे. ढोबळमानाने हिशोब केला. काही वेळा असं झालं की एक वेळा 12 पदांपर्यंत एकावी पंतांना स्फोटलेली पद आहे. गंमत म्हणून विचार करा, दर 3ऱ्या दिवसाला त्या माणसाला एक पद सुचतंय, तर त्याची काव्य प्रतिभा काय असेल? तुम्हा आम्हाला जर का एखादं पत्र लिहायला सांगितलं ना, ते पत्र लिहायला आम्हाला 15 दिवस जातात. आता पत्र पण लिहितच नाही. आता सगळं आम्ही व्हॉट्सअप आणि याच्यावर चालू. ते व्हॉट्सअपला पण सगळं शॉर्टकट मध्ये असते. HBT आलं की हा, त्यात माझा वाढदिवस आहे. HBT म्हणजे हॅपी बर्थडे. बस तो बिचारा तेवढे कष्ट घेत नाही. वाढदिवसाचे शुभेच्छा एवढे कष्ट घेतो. आणि त्याच्या पुढे जाऊन पप्पूनं पाठवलं की तेच मी ते न बघता फॉरवर्ड करतो. धनाजीचा वाढदिवस आहे का धनाजीच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याचाही पत्ता नाही. तिकडनं आलं देऊनच मोका. जगाला शहाणं करून सोडणारी सगळी आपण मंडळी होतात. त्याच्यात तुला माहित नाही ते शिकून एकदा मोकळच करून शहाणाच करून सोडतो. त्या काळात पंतांनी साधारण 2.5 दिवसात एक पद करायचं. पंतांचं आयुष्य कसं होतं, त्यांचा जीवनक्रम कसा होता सांगतो. सकाळी 4ला उठायचं. 4ला उठल्यानंतर फिरून यायचं. आल्यानंतर व्यायाम वगैरे करायचा. अंघोळ वगैरे करून सकाळचे अनिक वगैरे आटपून सकाळी जी शाळेला जाणारी मुलं असतील या मुलांना सगळ्यांना हे करतो. पण बाकी घरातली म्हणजे सगळी करते आणि यांना सगळ्यांना घेऊन शाळेला निघून जायचं. शाळेतून आलं की दुपारी आल्यानंतर कोणतरी थांबलेलं आहे काय आहे तेवढं. दुपारचं भोजन झालं की तोपर्यंत त्यांच्याबरोबर कोण एखाद दुसरा असेल त्याच्यावर चर्चा हे झाली. त्यानंतर ही शाळेतून आलेल्या मुलांचा पुन्हा त्यांचा अभ्यास वगैरे सगळं झालं. संध्याकाळी 5 नंतर पंतांचा बोध सुरू व्हायचा. किंवा कोणीतरी पंतांचा बोध नसला तरी कोणीतरी चर्चा ऐकायला म्हणून किंवा काही चर्चेला आलेली मंडळीचं हे साधारण 7 पर्यंत चाललं. त्याच्यानंतर मग आरती आणि हे जे आहे. हा जर का क्रम लक्षात घेतला, दिवसभराचं त्यांचं चरित्र लक्षात घेतलं, तर मग हे करायला वेळ कधी मिळत होता? बरं, याच्या जोडीला फक्त दत्त प्रेमलहरी झाली अशातला भाग नाही. प्रेमतरंग घडला, भक्तालाभ घडला, परमानुभव प्रकाश घडला, आत्मज्योती घडली. वेग हा सगळ्याला आणि याच्या पलीकडे जाऊन मी परवा याच्यात सांगितलं त्या पण गोष्टीचं खूप हे झालं. मी लोकांना तिथले आलेलं जसं मग अशी सांगताना म्हटलं की त्या जोडप्यानं मी म्हटलं तुकाराम महाराजांखालोखाल इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर अशी स्वतःची भजन गाथा असलेली मला दुसरी गाथा दाखवा साहेब. म्हटलं मी ना तिथं नमस्कार करायला येतो. तुम्हाला काय म्हणतो? म्हटलं मी नाही सांगत ही वस्तुस्थिती.
बरं हे एवढंच नाही, तिच्या जोडीला म्हटलं हे बऱ्याच लोकांना आम्हाला प्रश्न करत होते, म्हणे हे तुम्ही सगळं तुमचं महाराजांचं ठेवलं का बाकीचं? म्हटलं बाकीच्यांचं आम्हाला ठेवायला जागाच नाही, माझंच ठेवून मला पुरं पडेल ना, मी तुमचं दुसऱ्यांचा कशाला ठेवू, त्याच्याविषयीच बोलणं आमचं संपत, दुसऱ्यांचा कशाला ठेवू. आणखी एक गृहस्थ आले होते, दोघेही नवरा बायको शिक्षक होते. जेव्हा त्यांना मी सांगितलं पंत महाराज शिक्षक होते, त्या गृहस्थांनी 3 ग्रंथ ताबडतोबीने खरेदी केले. वा म्हटलं साहेब, फोटो आहे समोर, आयुष्यभर शिक्षकी पेशा केला, स्वतःच्या याचं कुठेही गुणगान नाही, अशा प्रकारचं काम करणार. या सद्गुरूची शब्दांची ताकद केवढी ह्या सांगण्याचा प्रयत्न करतो. हा जो जन्म आहे ना, हा अवधूत म्हणून तर तो अवधूत संप्रदायाचा प्रणेता म्हणून तर कर्तृत्व आहे ते सोडून द्या, पण शब्दांची ताकद एवढी. हे पद करत असताना, हे पद म्हटलं, देई दर्शन धावनी दत्ता धीर दरवेना मजला आता, पद सुरू झालं. हे माझ्या मते साधारणपणे 77 आणि 83 म्हणजे 7 वर्षाचा अवधी आहे. आणि तेव्हा आत्ता काही वाटेल ते कर, बाकीचं मला माहित नाही, पण तुम्हाला आत्ता भेटला पाहिजेच हा सगळा अगदी पक्का केलेला निर्णय, आणि तिथून तुझी सुटका नाही, आता काय वाटेल ते करतो. मला वाटतं त्यापूर्वीचा झालेला संवाद असा असावा की दत्तू हा तो आग्रह सोडून दे, कारण निसर्ग नियमाप्रमाणे मी देहानं आता गेलेलो आहे, बरोबर आहे. पंत महाराज बालावधूत काय, रामावधूत काय, प्रत्यक्ष दत्तात्रय काय, ह्या विभूतींना तुमच्या माझ्या हट्टाखातर स्वतंत्रपणे जन्म घेण्याची मुभा नाही. ही का नाही सांगतो, कारण तुमचं जीवन कार्य झालेलं आहे, त्या म्हणून तुम्ही गेला. मग परत तुम्ही जर का येत असाल तर तुम्ही ते निसर्ग चक्र तुम्ही स्वतः मोडता, असा त्याचा अर्थ होतो. तर मला वाटतं त्यांनी बरोबरीने समजावायचा प्रयत्न केला की दत्तू असा आग्रह धरू नको सगळी, मी कायम तुझ्या बरोबर, तुला असं का वाटतं की मी तुझ्या बरोबर नाही. पंत इथं बाकी इतके हट्टाला पेटले नाही, ते म्हणतं बाकीचं सगळं तेल लावत गेलं मला माहित नाही, पण तू प्रत्यक्ष दर्शन तुझं पाहिजेच. आणि मग पंत महाराज 20व्या कडव्यात असं म्हणतात, करुणा भाकोनी कंठ शोषला, प्राण कासा वीस झाला, कारे निर्वाण मांडिला, प्राण देतो निर्धार झाला. काय म्हणतात पंत महाराज, प्राण देतो निर्धार झाला. आता जर का आला नाहीस तर जीव दिल्याशिवायच राहत नाही बघ. आणि हे इतकं टोकाला गेलंय की सद्गुरू बालावधूतांना प्रत्यक्ष यायला लागले. हे ज्यावेळी झालं, दीपाविने जैसे सदन निर्नासिक न शोभे वदन, दत्ताविने शून्य भुवन होईल बाळा सत्य जन. पंत पुढच्या कडे काय म्हणतात माहितीये का, ज्या घरात दिवाच नाही ते घर असू शकेल, त्या घराला काही अर्थ आहे का. निर्नासिक न शोभे वदन म्हणजे माझा चेहरा आहे पण माझ्या चेहऱ्याला नाकच नाही, चालेल त्याला चेहरा म्हणता येईल. दत्ताविने शून्य भुवन, हे जे घर आहे हा सगळा पसारा मला दिसतो नाही, सगळं शून्य आहे. होईल बा सत्य जाणं, ते धमकावतात बालमुकुंदाला, हे सगळं सत्य लक्षात ठेव, आता आला नाहीस तर. आणि खरोखर हे एवढं कडवं झालंय आणि पंत महाराज बेशुद्ध पडले, जागेवरच बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर प्रत्यक्ष बालमुकुंदांनी येऊन त्यांना उठवलं आणि त्यानंतर पंतांनी शेवटचं कडवं म्हटलंय, सुकत्या अंकुरा पाऊस आला. पाऊस आपला लांबलेला असतो, पेरणी करून आपण वाट बघत असतो, आता माझं पीक जाणार का काय असं वाटत असताना पाऊस आला. म्हणून पंत म्हणतात सुकत्या अंकुरा, म्हणजे तो जीव जायचाच होता त्या क्षणाला बालमुकुंदांना दर्शन दिले, म्हणून पंत म्हणतात सुकत्या अंकुरा पाऊस आला, तप्त मीन जळी लोटला. हे मासा पाण्याविनं वाळवंटात हे होतं, त्याला कोणीतरी उचलून त्याला पुन्हा पाण्यात टाकला. तैसा दत्त शांत झाला, धावत धावत बाळा आला.
ही सांगितलेली कथा माझी नाही, हा स्वतः पंतांचा अनुभव आहे आणि तो केशवराव देवेकरांनी त्यांच्या चरित्रात लिहून ठेवला. गुरुचं मोठेपण सांगायचं म्हणून मी सांगितलेली कथा हा प्रत्यक्ष पंताने घेतलेला अनुभव. शब्दांची ताकद म्हणजे काय, तुमच्या माझ्या सद्गुरूला पाहावं. इतका सुंदरपणे की जर का मी म्हटलं ना, म्हणजे पंत एक प्रकार धमकी देत आहेत, तू येतोस का नाही तेवढंच सांग, तुम्हाला जगाचं सगळं तुझं निसर्ग चक्र, तुझं नीती नियम सगळे ते बाजूला ठेव, तू आत्ता येणार का नाही येणार एवढंच सांग. आणि मग तेव्हा येऊन मला वाटतं बाळपणी सांगितलं असेल, बाबा आता आलोय पण आता मेहरबानी कर, याच्या पुढे तरी पुन्हा असा आग्रह धरू नको. हे सगळं चुकीचं होतं, पण असं घडलं नाही, असं घडलं नाही. पुन्हा एकदा पंतांनी हे केलं. पद क्रमांक 69 सगळ्यांनाच माहिती आहे. दत्तात्रया बालावधूता अवधूता येई दत्तात्रया बालावधूता. पद म्हणत असताना तिसऱ्या कळव्यात पंत पुन्हा बालमुकुंदाचीच पिसं काढतात आणि म्हणतात, कंठगत प्राण कुंठित वाचा, कंठगत प्राण कुंठित वाचा, भेट देई दत्ता, भेट देई दत्ता, मिठी घाली तो पाया, येई दत्तात्रया वालावधूता. आता काय झालंय, कंठ गतप्राण नाही आलास तर काय होणार आहे, जीवच जायचं आहे. आणि माझा जीव गेला तर तुझा पण जीव जाणार, लक्षात ठेव, बदनामी तुझी होणार. पण या नंतरच्या प्रेमलहरीचा आपण अभ्यास केला तर तोच अवधूत, तोच दत्त, याच्या पुढे मला वाटतं याही बालमुकुंदानं वचन घेतलेलं दिसतं, कारण याच्या पुढे असा एकदम टोकाचा आग्रह पंत करताना दिसत नाहीत. आणि मग आता मी जातो 1227व्या पदाला. पद क्रमांक 1227. प्रभाकर म्हात्रेंची चाल आहे. प्रभाकर म्हात्रे हे पेजारीचे संगीत शिक्षक आणि पेजारीच्या सगळ्या मंडळींचे संगीत गुरु म्हणायला हरकत नाही. 1227. हे पद होत असताना त्याचा मी प्रत्यक्ष साक्षी, त्यांची कॅसेट मी केली. प्रभाकर म्हात्रेंचं व्यक्तिमत्व नंतर सांगतो, जरा आधी हा विषय संपवतो. 1227 मध्ये पंत काय म्हणतात, प्रेम सद्गुरु धावुनी आला, प्रेम सद्गुरु धावुनी आला, लागलानंद कंद धन्य बालमुकुंद, धन्य धन्य बालमुकुंद, धन्य धन्य बालमुकुंद, देई भजनी ब्रह्मानंद, देई भजनी ब्रह्मानंद, धन्य धन्य बालमुकुंद.
उल्लेख आहेत, पण त्यावर न जाता सांगण्याचा हेतू काय की पंतानं फक्त तोंडातून शब्द उच्चारावा आणि बालमुकुंदानं बाबा तू एक काम कर, तू आता ह्याच्या पुढे काही करू नकोस, तुला जेव्हा केव्हा पाहिजे जिथं कुठं पाहिजे तिथं मी येत जाईल, फक्त प्रत्यक्ष रूपात मला बोलावण्याचा आग्रह करून. हे एवढं सगळं विस्ताराने एवढं सांगण्याचं कारण हे ही जी दत्त प्रेमलहरी आहे याच्या मागोमाग प्रेम तरंग आहे, भक्तालाभ आहे, त्यानंतर परमानुभव प्रकाश आहे, आत्मज्योती आहे, अनुभववल्ली आहे, स्फुटलेला आहे, पराग आहे. हे सगळे शब्द मंडळी सगळ्यांना एकच विनंती करतो, तुमचा माझा सद्गुरु श्रेष्ठ का. काल त्याची आपण जयंती केली दत्तावतारी म्हणून. एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो आणि थांबतो. मांजर बघितले? मांजर काय करतं? मांजराच्या अंगावर कधी घाण बघितली का? साफ करते. काय करतं? स्वतःच साफ करते. कशानं करतं? जीभ. बरोबर आहे. स्वतःच्या अंगावर घाण ठेवतं काय कधी? कधी पण टाकून बघा. जरा घाण टाकलं तर मांजर अंगावर आपल्या लगेच शहार पहिलं ते जिभेनं साफ करतं. ते साफ करत असताना त्याला माहितीये तुम्ही अंगावर टाकलेलं त्याच्या दृष्टीनं म्हणजे त्याच्या पोटाच्या दृष्टीनं चांगलं आहे, वाईट आहे, घाण आहे, काय आहे माहित असतं त्याला. त्याचा हेतू काय असतो? हेतू एकमेव असतो, माझं शरीर स्वच्छ राहिलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला ना फक्त आतून नाही बाहेरून नाही संपूर्ण जगाला तसं आहे हे करायला पंताने शब्द. या शब्दांवरून नुसती बोटं फिरवाल ना, ह्या शब्दांवरून बोटं फिरवणं म्हणजे मांजर जसं आपलं अंग चाटतं ना तसे तुमच्या माझ्या शरीराला सतत चिकटत असलेला मल चिकटतो का नाही चिकटत? जी गोष्ट भौतिक म्हणजे जी गोष्ट डोळ्याला दिसते त्याच्यावर धूळ येते का नाही येत? लगेच येते. घर घेतलं बंद करून ठेवा तरी पण धूळ येते. सगळ्या काचा बिजा एकदम पॅक करून ठेवा तरी पण घरात धूळ येते का नाही येत? कुठनं येते? ही येतेच. ही सतत साफ करण्याची गरज असते. आणि हे सतत साफ करायचं असेल ना, या प्रेमलहरी असेल, वामन नरहरकामताची पोथी असेल, काही असेल, दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण दत्त जन्म केलाय त्याच्या पुढे आपण सगळेजण एकच करूया, बाकी काहीच करू नका. यावरच्या फक्त शब्दांवरून जरी आपण बोट फिरवणं ना मी माझ्या अंगाची सुनी घाण साफ करण्यासारखं आपण सगळेजण हे करत राहूया. श्री गुरुदेव.